तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, देवपित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर असो. मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपण गलतीकरास पत्राचा अभ्यास करीत आहोत आणि मागच्या काही प्रभुवारी आपण अध्याय 1 चा अभ्यास करीत आलेला आहोत आणि आपण वचन 10 पर्यंत येऊन पोहोचलेला आहोत. वचन 10 पर्यंत. प्रियांनो, जर तुम्ही बारकाईने अध्याय 1 चा विचार करत आहात, त्याच्याकडे जर बारकाईने तुम्ही लक्ष देत आहात आणि मागच्या संदेशांवर सुद्धा जे अध्याय 1 वर झालेले आहे, तुमचं जर चांगलं लक्ष आहे, तर मला तुम्हाला सांगू द्या की तुम्हा सर्वांना हे निश्चित अर्थानं कळून आलेलं असेल की अध्याय 1 मध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पाहायला मिळत आहे आणि प्रेषित पौल जो आहे त्या गौरवी सुवार्तेसाठी लढत आहे. खोट्या शिक्षणाला तो खऱ्या सुवार्तेने तोंड देत आहे. खऱ्या शिक्षणाने, खऱ्या सुवार्तेने त्या खोट्या सिद्धांतांचा विरोध करत असताना आपण अध्याय 1 मध्ये पाहतो आहे. खरंच आणि हे अद्भुत आहे. पूर्ण अध्याय, मला वाटतं अध्याय 2 मध्ये सुद्धा तो अशाच प्रकारे सुवार्तेचे काही मुद्दे हाताळत आहे. तर आज आपण वचन 11 ते वचन 17 चा हा संदर्भ पाहत आहोत आणि या संदर्भामध्ये सुद्धा माझा जो विषय असणार आहे तो आहे देवाकडून आलेली सुवार्ता, द गॉस्पल फ्रॉम गॉड. गॉस्पल फ्रॉम गॉड. प्रियांनो, या विषयामध्ये तुम्हाला हे कळून आलेलं आहे की सुवार्ता ही देवापासून आलेली आहे. आणि प्रियांनो, हे गरजेचं आहे बरं का. सुवार्ता ही देवापासूनच आलेली असणं गरजेचं आहे. ती त्याच्याच विषयी असणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दल असणं ते गरजेचं आहे. त्यालाच तर सुवार्ता म्हटलं जाईल. कारण की आमच्यामध्ये किंवा चांगलं असं मला नाही वाटत काही आहे. सुवार्ता ही केवळ देवाबद्दल आहे आणि जर ती त्याच्याबद्दल आहे तर नक्कीच ती त्याच्यापासून येत आहे. हे आम्हाला या संदर्भामध्ये पाहायला मिळत आहे आणि हा संदर्भ आपण सर्व मिळून वाचणार आहोत, म्हणजे आपल्याला हा संदर्भ चांगल्या प्रकारे समजण्यास सहाय्य होईल. आपण वचन 11 ते वचन 17 या वचनांकडे लक्ष लावणार आहोत. मी वाचतो, आपण लक्ष द्या. कारण बंधूंनो, मी तुम्हाला हे कळवितो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नव्हे, कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवलीही नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा, पराकाष्ठेचा छळ करीत असे व तिचा नाश करीत असे आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकातल्या, माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रकट करणे बरे वाटले, अशासाठी की मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी, तेव्हा मानवांची मसलत न घेता आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर न जाता मी लागलाच अरबस्तानात निघून गेलो व तेथून दमिश्कास पुन्हा परत आलो. तुम्ही संदर्भाकडे बारकाईने लक्ष दिलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं की वचन 11 जे आहे ते आम्हाला मागच्या संदर्भाविषयी सुद्धा सांगते आहे आणि
या संदर्भामध्ये पुष्कळशी अशी वचनं आहेत जी मागच्या वचनांना मिळती जुळतीच आहेत. आणि सेम मुद्दा म्हणजे जो त्यांनी मागच्या वचनांमध्ये हाताळलेला आहे, जसं की तुम्ही पाहू शकता अध्याय 1 ची सुरुवात होते आणि सुरुवातीलाच तो काही वचनांचा वापर करतो. ती वचनं आपल्याला वचन 11 पासून पुढे सुद्धा पाहायला मिळतील. बघा, गलतियातील मंडळांना मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो देवपिता ह्याच्याद्वारे प्रेषित झालेला पौल त्या माझ्याकडून. फारच समांतर काही वचन आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा पाहत आहोत. आणि वचन 11 ची सुरुवात सुद्धा जो आहे तो सुरुवात करत असताना आपल्याला तेच सांगतो आहे, सुवार्ता ही देवापासून आलेली आहे, सुवार्ता ही येशू ख्रिस्ताबद्दल आहे आणि ही सुवार्ता सांगण्यासाठी मज पौलाला त्यानेच नियुक्त केलेला आहे. तर प्रियांनो, हा संदर्भ अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी माझ्याकडे अनुक्रमणिका आहे. हा संदर्भ आपण पुढच्या 3 मुद्द्यांद्वारे शिकून घेऊ शकतो, समजून घेऊ शकतो. वचन 11 आणि 12 मध्ये प्रेषित पौल जो आहे तो सुवार्ते खातर लढा देत आहे. खोट्या शिक्षणाचा खऱ्या सुवार्तेने, येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेने, पवित्र शास्त्रेतील सुवार्तेने तो विरोध करत आहे. त्यांच्या मतांना, त्यांच्या शिक्षणाला खारीज करत आहे. प्रियांनो, या मुद्द्यातून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की चांगल्या ख्रिस्त सैनिकाचं हे काम आहे. मंडळीवर होणारे हल्ले, खोट्या शिक्षणावर होणारे हल्ले, येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवर होणारे हल्ले, त्याचा आम्ही नक्कीच विरोध करावा. हे चांगल्या ख्रिस्त सैनिकाचं काम आहे, त्याची ती जबाबदारी आहे. आम्ही गप्प बसून राहू शकत नाही जेव्हा कोणी आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या खऱ्या सुवार्तेवर हल्ला करत आहे, मंडळीमध्ये खोटं शिक्षण घेऊन येत आहे आणि आम्ही गप्प बसून राहू शकत नाही. हे आम्हाला प्रेषित पौलांनी शिकवलेलं आहे. वचन 11 आणि 12 मध्ये तो सुवार्ते खातर लढा देत असताना आपण पाहतो किती महत्वाचा हा मुद्दा आहे. ख्रिस्ती जीवन जगत असताना समजण्यासारखी ही बाब आहे, लक्षात घेण्यासारखी बाब आहे, कारण की आतापर्यंत आपण तडजोडच करत आलेला आहोत. तडजोडीच्या या युगामध्ये, तडजोडीच्या या समयामध्ये आपण राहत आहोत आणि आम्ही सर्वांना मिळून मिसळून घेऊन चाललेले लोक आहोत. प्रियांनो, सुवार्ते खातर लढा द्यावा हे आम्हाला प्रेषित पौलांनी सांगितलं. त्याच्यानंतर वचन 13 आणि 14 या वचनांमध्ये प्रेषित पौल स्वतःविषयी बोलतो. तारणापूर्वी तो कसा होता? तो यहुदी धर्मातला होता. आणि इथे वचन 13 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, यहुदी शब्दानंतर धर्म असा शब्द आलेला आहे. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वागणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे. यहुदी धर्मात जेव्हा तो होता, धर्माचा जेव्हा तो होता, रूढी आणि परंपरेमध्ये जेव्हा तो होता, त्या गोष्टींविषयी, त्या पूर्वीच्या जीवनाविषयी तो सांगतो आहे. आणि वचन 15 ते 17 मध्ये तो आता ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी सांगतो आहे, कारण आता तो सांगतो आहे की त्याचा आता तारण झालेला आहे. आणि वचन 15 ते 17 मध्ये तो काय म्हणतो? तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केलेले आहे, गॉड ही सेपरेटेड मी and then he said, व आपल्या कृपेने बोलावले, म्हणजेच he called me. अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो हे. आणि तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या भ्रष्ट आणि पापी माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा ही गोष्ट झालेली आहे. शौल हा यहुदी धर्मामधला होता आणि नंतर तो म्हणतो
की ज्या देवाने माझ्या मातेच्या उदरापासून जन्मल्यापासून मला वेगळे केले आणि कृपेने बोलावले, आणि आता तो पौल आहे, त्याचपैकी आम्हीही होतो. आम्हीही आमच्या धर्मामध्ये होतो आणि धर्माच्या परंपरेमध्ये होतो, धर्माच्या चालीरीतीमध्ये होतो आणि धर्म पालन करत होतो, नियमपंथी आम्ही होतो. आणि आता आम्हीही पौलाप्रमाणे हे बोलतो, तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले. यस, आम्ही जे आज आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू असं म्हणत आहोत, त्याला देव आणि तारणारा म्हणून स्वीकारतो आहोत, त्यांनी आम्हाला निवडिले आहे, त्याने आम्हाला आपल्या मातेच्या उदरापासून जन्मल्यापासून वेगळे केलेले आहे आणि योग्य वेळेवर त्यांनी आम्हाला त्याच्या सुवार्तेसाठी पाचारले सुद्धा आहे. आणि हे पाचारण सार्वकालिक आहे प्रियांनो, नेहमीपासून आहे. तर या 3 मुद्द्यांवर आपण विशेष करून लक्ष देणार आहोत. हे 3 मुद्दे आम्हाला संदर्भ समजावून सांगत आहेत. आता मी लगेच तुम्हाला संदर्भाच्या पार्श्वभूमीकडे घेऊन जातो आहे. गलतीकरास पत्राचा उद्देश सांगतो आहे आणि तो पुढील प्रमाणे. आपल्याला ठाऊक आहे की परिचयामध्ये आपण काही गोष्टी पाहिलेल्या होत्या. आपण पाहिलेलं होतं की पौल जो आहे आपल्या पहिल्या मिशनरी फेरीमध्ये गलतिया प्रांतामध्ये जाऊन सुवार्तेची घोषणा करतो आहे. येशू ख्रिस्ताची सुवार्त त्याने गलतिया प्रांतातील अनेक मंडळांना सांगितली आणि त्यांनी जी सुवार्ता सांगितलेली होती ती सुवार्ता होती तारण केवळ कृपेने आणि विश्वासाच्या द्वारे आहे आणि केवळ ख्रिस्तामध्ये आहे. हे सार्वकालिक सत्य ही सुवार्ता आहे. तारण केवळ देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे आणि केवळ ख्रिस्तामध्ये असल्याची ही घोषणा प्रेषित पौलाने आपल्या पहिल्या मिशनरी फेरीमध्ये गलतिया प्रांतातील या मंडळांना केली. आणि प्रियांनो, आपल्याला पाहायला मिळतं की बरोबरच त्यांनी या मंडळांना ख्रिस्त सिद्धांत शिकविले, ख्रिस्त केंद्रितता शिकविली. येशू ख्रिस्त सर्व मानव जातीच्या पापांसाठी अर्पण झालेला देवाचा एकुलता एक पुत्र असल्याची त्यांनी घोषणा केली. त्यानंतर जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं आणि हा तारलेला व्यक्ती ख्रिस्ती आहे. आणि मग त्याने ख्रिस्ती जीवनाविषयी शिकविलं, त्याने ख्रिस्ताविषयी शिकविलं, त्याने ख्रिस्ती जीवनाविषयी शिकविलं आणि पुढे कालांतराने या मंडळांना शिक्षण देऊन तो पुढे निघून गेला. आणि प्रियांनो, जेव्हा तो पुढे निघून गेला तर कालांतराने या मंडळांमध्ये काही समस्या निर्माण झालेल्या आहेत, काही गैरसमजच निर्माण झालेले आहेत. आणि हे गैरसमजच झालेले आहेत यहुदी लोकांमुळे. आणि काही लोक जे यहुदी धर्मामधून ख्रिस्ती व्हायचे त्या लोकांमुळे मंडळांमध्ये काही गैरसमज आणि समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि त्या समस्या पुढील प्रमाणे तुम्ही आपल्या स्क्रीनवर ते पाहू शकता. गलती या प्रांतामध्ये ज्या मंडळ्या होत्या त्या मंडळांमध्ये कालांतराने जेव्हा प्रेषित पौल तिथून निघून गेलेला आहे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि या समस्या फार भयंकर आहेत. येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा विरोध करणाऱ्या या समस्या आहेत. प्रियांनो, या समस्येला आम्ही तोंड द्यावं. हे जीवन जगत असताना जेव्हा प्रभूने ज्या प्रकारे पौलाला त्याच प्रकारे आम्हालाही त्याने जबाबदारी दिलेली आहे, ते सुवार्तेचं ओझं आम्हावर दिलेलं आहे. तर या समस्येचं निवारण आमच्या मंडळांमध्येही आम्हाला करण्याची जबाबदारी ही त्यानेच दिलेली आहे. प्रियांनो, त्या समस्या पुढील प्रमाणे होत्या. तारणाविषयीची समस्या तिथे उदयास आली आणि मग ती समस्या अशी होती की तारणाची जी बाब आहे, तारणाचा जो मुद्दा आहे त्याला आम्ही काय जोडावं, त्याला विश्वास जोडावा की कर्म जोडावा.
तारणाविषयीची समस्या निघालेली आहे. तारण हे विश्वासाने होतं की कर्माने होतं? लोक गोंधळात पडले, कारण गोंधळात पाळणारे यहुदी होते. यहुदी धर्मामधून जे नव्याने ख्रिस्ती झालेले होते ते मंडळांमध्ये येऊन लोकांना काहीतरी व्यर्थ शिकवण देणारे होते. तर तारणाविषयीची समस्या झाली. विश्वासाने तारण होत आहे की कर्माने होत आहे? त्याच्यानंतर जी दुसरी समस्या आहे ती आहे ख्रिस्ती जीवनाविषयी. ख्रिस्ती जीवन हे विश्वासाने चालणे आहे की नियमांचा संच आहे? इज इट द लाईफ ऑफ ख्रिश्चन, इज इट वॉक ऑफ फेथ or the set of rules? What is that? आणि सर्व मंडळी गोंधळात पडलेली आहे. मंडळ्या गोंधळात पडलेल्या आहेत. त्याच्यानंतर तिसरी समस्या जी आहे जी उदयास आली ती ही आहे अधिकाराविषयीची. पौल हा प्रेषित आहे की नाही? तुम्ही इथे सकारार्थी आणि नकारार्थी दोन्ही गोष्टी पाहत आहात. आणि मग तारण हे विश्वासाने होते हा मुद्दा, आणि त्यानंतर काही लोकांनी तिथे कर्म सुद्धा जोडले. त्याच्यानंतर ख्रिस्ती जीवन हे विश्वासाचं जीवन आहे की त्याच्यानंतर तिथे काहीतरी मोठी यादी सुद्धा दिलेली असते आणि ती सुद्धा तुम्हाला या ख्रिस्ती जीवनामध्ये पालन करायची आहे आणि मग तुम्ही कृपा प्राप्त करता. असं आहे की त्याच्यानंतर मग पौलाच्या अधिकारपणावर जो आहे तो शब्द उचलण्यात आला आणि जी समस्या पुढे आली ती ही की प्रेषित जो आहे पौल तो खरंच प्रेषित आहे की नाही. अशा प्रकारची ही भयंकर समस्या जी आहे प्रियांनो ती गलतीतल्या मंडळांमध्ये आलेली आहे. आणि या समस्यांचं निवारण प्रेषित पौल खुद करतो आहे. आता या समस्यांद्वारेच मी तुम्हाला हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, तिसरी समस्या ही आहे अधिकाराविषयी. प्रेषित पौल ज्याला आम्ही म्हणतो पौल हा प्रेषित आहे की नाही अशी समस्या होती. जर प्रियांनो प्रेषित पौल हा प्रेषितच नाही आणि त्याची नियुक्ती ही देवापासूनच झालेली नाही तर त्याचा अधिकारही नाही. आणि जर त्याचा अधिकार नाही तर मग त्याने दिलेली सुवार्ता, त्याने दिलेलं पत्रांमध्ये जे शिक्षण आहे हे देवाच्या प्रेरणेनेही नाही. जर त्याची निवड हे प्रेषित म्हणून देवाकडून नाही तर मग जे शिक्षण त्यांनी दिलेलं आहे की तारण केवळ कृपेने आणि विश्वासाच्या द्वारे होते आणि केवळ ख्रिस्तामध्ये आहे, हे सुद्धा व्यर्थ आहे. पण प्रियांनो ते व्यर्थ नाही, कारण की प्रेषित पौलाने प्रियांनो स्वतःच्या अधिकारपणाविषयी त्यांनी सांगितलेला आहे, तो बोललेला आहे ठामप्रमाणे. आणि तो हे बोलला की हे प्रेषित पण दैवी आहे. अध्याय 1 ची सुरुवात झाली आणि मी तुम्हाला हे वचन वाचून दाखविलेत. मी पुढील प्रमाणे पुन्हा एकदा तुमच्यासाठी ते वाचतो. गलतियातील मंडळांना मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो देवपिता ह्याच्याद्वारे प्रेषित झालेला पौल. वचन 1 मी वाचलेलं आहे, त्याच्यानंतर वचन 11 सुद्धा त्याचप्रमाणे आहे. मी तुम्हास हे कळवितो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही, ही दैवी आहे. आणि सुवार्ता केवळ हेच आहे, तारण केवळ विश्वासाने देवाच्या कृपेने आणि केवळ ख्रिस्तामध्ये आहे. दिस इज द गॉस्पल. आणि तो खोटा बोलत नाहीये, तो खोटं बोलत नाहीये. हे आम्हाला इथे समजायला हवं आहे प्रियांनो. पौलाने जे स्पष्ट केलेलं आहे ते स्पष्टीकरण हे आहे. ही डिक्लेअर्ड दॅट व्हॉट ही डिक्लेअर्ड, अधिकार प्रेषितपण हे माणसाकडून नव्हे तर देवापासून आहे. आणि अगेन ही डिक्लेअर्ड दॅट द मेसेज इज ही गिव्हिंग, दॅट ही इज गिव्हिंग, तो मेसेज तो संदेश मनुष्याकडून नाही तर ख्रिस्तापासून आहे. So he declared everything. So we believe that words
आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो प्रियांनो, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. बिकॉज दिस इज द वर्ड विच इज इन्स्पायर्ड बाय गॉड, इन्स्पायर्ड बाय गॉड. आणि त्याचं जे अधिकार पण आहे, त्याचं जे प्रेषित पण आहे, ते ख्रिस्तापासून आहे, ते देवापासून आहे. आणि तो सांगत असलेली सुवार्ता देवापासून आहे. द गॉस्पल इज फ्रॉम गॉड, बिकॉज ही अलोन इज दॅट who himself gave that message to the Paul and he gave that to us. देवच तो आहे, त्यानेच ती सुवार्ता प्रेषिताला कळवली आणि त्याने ती सुवार्ता आम्हाला कळवलेली आहे. प्रियांनो, दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की या संदर्भामध्ये प्रेषित पौल साक्षेचा मुद्दा हाताळतो आहे. साक्ष, ख्रिस्ती साक्ष. मला तुम्हाला विचारू द्या, काय तुम्ही आपल्या जीवनामध्ये कधी साक्षी दिलेली आहे का? नक्कीच दिलेले आहे. आणि मंडळांमध्ये कितीतरी लोक साक्ष देत आहेत. पण आज कितीतरी मंडळ्या कन्फ्युज्ड झालेल्या आहेत, कन्फ्युज झालेले आहेत. ज्या प्रकारे यहुदी लोकांनी मंडळांमध्ये येऊन समस्या निर्माण केलेली होती, यहुदी धर्माने मंडळांमध्ये, ख्रिस्ती मंडळांमध्ये येऊन गोंधळ निर्माण केलेला होता, समस्या निर्माण केलेली आहे, त्याच प्रकारे आजही मंडळांमध्ये कितीतरी गोंधळ आणि समस्या निर्माण झालेल्या आहेत. यहुद्यांद्वारे स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे सुवार्तेवर हल्ला चढवण्यात आलेला आहे. तारणाच्या सुवार्तेवर त्यांनी हल्ला चढवलेला आहे, ख्रिस्ती जीवनावर त्यांनी हल्ला चढवलेला आहे आणि पौलाच्या प्रेषितपणावर त्यांनी हल्ला चढवलेला आहे. स्पष्ट शब्दात येशू ख्रिस्ताची सुवार्ताच त्यांनी नकारलेली आहे. लॉ प्लस गॉस्पल, नियम अधिक येशू ख्रिस्ताचं कार्य, असे सांगणार हे यहुदी. प्रियांनो, हे सांगून आणि अशा प्रकारचं शिक्षण देऊन त्यांनी तारणाची, तारणदायी सुवार्ताच नकारलेली आहे. आणि ही भयानकता आहे. आजही कितीही मंडळांमध्ये, जरी आमच्या मंडळात यहुदी कोणी नाहीत, तरी इतर धर्म आहेत आणि ते पंथी लोक, ते कट्टरवादी लोक आज ख्रिस्ताच्या सुवार्तेवर हल्ला करत आहेत आणि सुवार्तेला ते काहीतरी जोडून आपली सुवार्ता तयार करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आम्हाला पाहायला मिळत आहे की जे यहुदी होते, they were confused of message of salvation and they were confused of Christian life. ते गोंधळात पडलेले होते. तारणाच्या सुवार्तेविषयी ते गोंधळात पडलेले आहेत आणि ख्रिस्ती जीवनाविषयी ते गोंधळात पडलेले आहेत. पण प्रियांनो, आम्हाला शिकायला मिळतं की प्रेषित पौलाने जो संदेश दिला तो आहे कृपेने विश्वासाच्या द्वारे तारण आहे. यहुदी काय बोलले? यहुदी बोलले मोशेचे नियम पालन करायचे आहे. पण पौलाने जो संदेश दिला तो आहे कृपेने आणि विश्वासाच्या द्वारे तारण आहे. पौल बोलला, ख्रिस्ती जीवन पवित्र आत्म्याच्या साह्याने आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरील त्या विश्वासाने कृपेच्या द्वारे तारण प्राप्त करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावर परिपूर्णपणे पूर्ण केलेलं जे कार्य आहे त्यावर विश्वासाने तारतो आणि त्या परिपूर्ण कार्यावरच विश्वास केल्याद्वारेही त्याद्वारेच तारण आहे. पण यहुदी म्हणतात सर्व नियम आणि सर्व कायदे पालन करून आम्ही तारण प्राप्त करतो. प्रियांनो, तुम्ही पाहत आहात की प्रेषित पौल कशा प्रकारे या संदर्भामध्ये या कट्टरपंथी यहुदी लोकांचा विरोध करत आहे, त्यांच्या शिक्षणाचा विरोध करत आहे. आणि हे गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला बोललो की आज आमच्या मंडळांमध्ये जर यहुदी नाहीत पण कट्टरपंथी भरपूर आहेत, पुष्कळशे आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि पाहायचं आहे की
काय ते खऱ्या सुवार्तेचा विरोध करत आहेत काय? जे कार्य ते करत आहेत, जे आपले मत ते मांडत आहेत, जे शिक्षण ते देत आहेत, काय ते शास्त्राला धरून आहे काय? प्रियांनो, मी ज्या प्रकारे बोललो, हा संदर्भ जो आहे पौलाच्या साक्षेविषयीचा आहे. तर वचन केंद्रित साक्षेचा मुद्दा मी असं त्याला म्हणेल, कारण की मी तुम्हाला आधीच अनुक्रमणिकामध्ये बोललेलो आहे की सुवार्तेचा जो आहे लढा देत असताना प्रेषित पौल जो आहे तो स्वतःच्या जीवनाविषयी सुद्धा सांगतो आणि तो इथे स्वतःची साक्ष देतो आहे. तो आधी यहुदी लोकांपैकी होता, तो यहुदी धर्मात होता, त्यांच्या संप्रदायाप्रमाणे चालणारा होता, पण पुढे तो म्हणतो की देवाने स्वतः त्याला तारलेला आहे, त्याला निवडलेला आहे आणि त्याला सेवेसाठी बोलावलेला आहे. तर प्रियांनो, त्याची ही साक्ष वचन केंद्रित असल्याचं आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं की काय आपण कधी साक्ष दिलेली आहे काय? नाही, नक्कीच दिलेली आहे. आज आमच्या मंडळांमध्ये असणाऱ्या साक्षांकडे लक्ष द्या. आर.सी. स्प्रोल जे आहेत देवाचे सेवक, ते पुढील प्रमाणे म्हणतात, युअर पर्सनल टेस्टमनी इज नॉट गॉस्पल, असं ते म्हणतात. पण खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. युअर पर्सनल टेस्टमनी इज नॉट गॉस्पल असं ते म्हणतात. तर मग काय आम्ही मंडळांमध्ये साक्ष देऊ नाही काय? काय प्रेषित पौलाच्या साक्षीविषयी काय मोठा मुद्दा आहे? बायबलमध्ये कितीतरी साक्ष आहेत, त्यांच्या साक्षीविषयी काय? काय त्यांची साक्ष आम्ही स्वार्थ म्हणून घेत नाही का? प्रियांनो, आज मंडळांमध्ये चालत असलेल्या साक्षींकडे लक्ष द्या. संदर्भामध्ये पौलाने जी साक्ष दिलेली आहे ती वचन केंद्रित साक्ष आहे आणि तो या साक्षेमध्ये काय सांगतो आहे, महत्वपूर्ण मुद्दा हा आहे की हाऊ आय कम टू नो ख्राइस्ट. हाऊ आय कम टू नो ख्राइस्ट. काय आमच्या सुवार्तेमध्ये ख्रिस्त आहे काय? जी सुवार्थ आम्ही देत आहोत, जी साक्ष आम्ही देत आहोत, त्या साक्षेमध्ये ख्रिस्त आहे काय? प्रियांनो, हा मोठा मुद्दा आहे, कारण की प्रेषित पौलाने आपल्या साक्षेमध्ये जो मुद्दा मांडलेला आहे, जी साक्ष त्यांनी सांगितली, ती साक्ष अशी आहे, हाऊ ही कम टू नो ख्राइस्ट. आणि जेव्हा आमची साक्ष हाऊ आय कम टू नो ख्राइस्ट या विषयीची असते, दॅट इज इफेक्टिव्ह. लेट मी टेल यू, दॅट इज इफेक्टिव्ह. ख्रिस्ताने आमच्या भ्रष्ट अवस्थेमधून कसे उद्धारिले, आम्हाला कसे तारिले, ही साक्ष देणं पुष्कळदा प्रभावी ठरते. पुष्कळदा प्रभावी ठरते. आणि आम्हाला ख्रिस्ताने कसं तारिलं, कसं उद्धारिलं, कशी मुक्ती दिली आणि आम्ही किती वाईट आणि आम्ही किती भ्रष्ट होतो. प्रियांनो, ह्या वार्तेद्वारे आम्ही येशू ख्रिस्ताची ती तारणदायी सुवार्ता इतरांपर्यंत घेऊन जात असतो. पौलाची साक्ष ही ख्रिस्ताची सुवार्ता सांगणारी आहे, पण आज मंडळांमध्ये त्या प्रकारे होत नाही. आज मंडळांमध्ये जे साक्ष देण्यात येते त्याला आज तुम्ही पहा की मंडळांमध्ये रविवारच्या दिवशी तर स्पेशल, त्याच्यासाठी 2, 3, 4 तास स्पेशल साक्षीसाठीच राहतात. पूर्ण दिवस त्याच्यामध्ये घालवतात. पण काय आहे, मागच्या वर्षी मी फार आजारी पडत होतो आणि या वर्षी मी आजारी पडत नाहीये. मागच्या वर्षी मला फार घाटा झाला, फार तोटा झाला आणि या वर्षी मला भरपूर प्राप्त झालेला आहे. प्रियांनो, नक्कीच देव पुरवणारा आहे आणि सर्व गोष्टी त्याने नियोजित केलेल्या आहेत आणि आपल्या जगाची तो काळजी घेत आहे. पण काय प्रियांनो, आमची सुवार्ता ही मनुष्य केंद्रित आहे की ख्रिस्त केंद्रित आहे, या मुद्द्यावर मात्र लक्ष देणं फार गरजेचं असतं. आमची साक्ष जी आम्ही मंडळांमध्ये देतो ही ख्रिस्त केंद्रित असणं गरजेचं आहे. तिथं देवाचं गौरव होणं गरजेचं आहे, ख्रिस्त गौरविला गेला पाहिजे. आणि तेच प्रेषित पौलाने केलेलं आहे. ही इज टेलिंग दॅट हाऊ आय कम टू नो ख्राइस्ट. हाऊ आय कम टू नो ख्राइस्ट. मी यहुदी धर्मापैकी होतो, पूर्वीची माझी वागणूक फार वाईट होती, देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा मी छळ करीत होतो, तिचा नाश करीत होतो.
आणि तो म्हणतोय, ख्रिस्ताने मला सुवार्ता दिली, ख्रिस्ताने मला सुवार्ता दिली, त्याने मला त्याच्या कृपेने बोलावले, त्याने मला तारले. प्रियांनो, ही सुवार्ता आज आमच्या मंडळांमध्ये असणं आवश्यक आहे. आणि जर आज आमच्या मंडळांमध्ये योग्य सुवार्ता दिल्या जात नाही तर आम्हाला त्याविषयी विचार करणं गरजेचं आहे. आज आमच्या मंडळांमध्ये जर योग्य साक्ष लोकांकडून दिल्या जात नाहीये तर त्याच्याकडे आम्हाला गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. आणि ही जबाबदारी आम्हालाच दिलेली आहे. आम्हाला त्याविषयी विचार करणं गरजेचं आहे. या साक्षेमध्ये प्रेषित पौलाने हे सुद्धा सांगितलं, ज्या प्रकारे आपण ज्या मुद्द्यावर विचारच करत आहोत, की व्यवस्थेतील कोणत्याच कर्माने, म्हणजे मी यहुदी होतो म्हणून तारलेलो नाही, माझी सुनता झालेली होती म्हणून मी तारलेलो नाही, मी व्यवस्थेचा चांगला विद्यार्थी होतो म्हणून तारलेलो नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तारण आहे आणि ते देवाचे दान आहे, हे त्यांनी या सुवार्तेमध्ये सांगितलंय. प्रियांनो, जेव्हा वचन 17 कडे तुम्ही लक्ष देता, वचन 17 आम्हाला पुढील प्रमाणे सांगतंय. वचन 17 पहा. आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर न जाता मी लागलाच अरबस्थानास निघून गेलो व तेथून दिमिश्कास पुन्हा परत आलो. पाहिलं का? वचन 17 मध्ये तो आम्हाला काय सांगतो आहे? तो स्पष्टपणे ही वचन आम्हाला हे सांगत असताना सांगतो की त्याची ही सुवार्ता मनुष्य केंद्रित नाही. तो काय म्हणतो? माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेश वर न जाता, पेत्र, योहान, याकूब यांच्याकडे न जाता मी सरळ कुठे गेलो? मी यरुशलेमेश न जाता लागलाच अरबस्थानास निघून गेलो व तेथून दिमिश्कास पुन्हा आलो. ह्या सर्व बाबी तो गलतीकरांना अशासाठी सांगतो आहे की जी सुवार्ता मला प्राप्त झाली ही मला प्रेषितांपैकी कोणी सांगितली नाही, तर मला खुद्द ख्रिस्ताने सांगितली, स्वतः ख्रिस्ताने सांगितलेली आहे. I am not health, wealth and prosperity preacher. I am not self-called apostle. मी स्वयं घोषित प्रेषित नाही. मी सुख, सोयी आणि समृद्धीची सुवार्ता देणारा नाहीये. कोणी मला ते माझ्या कानात येऊन सांगितलेलं नाही की आजपासून तू हे काम चालू कर, आजपासून हे काम तू चालू कर, असे मला सांगणारा कोणी नव्हता. कोणाच मनुष्याकडून ही मला प्राप्त झाली नाही. पाहिलं तुम्ही बारकाईने त्या वचनाकडे लक्ष दिलं? तो हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की प्रेषितांपैकीही कोणी मला सुवार्ता सांगितलेली नाही. कोणी सांगितली सुवार्ता? येशू ख्रिस्ताने सांगितली सुवार्ता. येशू ख्रिस्ताने सांगितली. वचन 17 सांगण्याचा जो विशेष मुद्दा आहे, मला तुम्हाला सांगू द्या. वचन 17 मध्ये तो हे सर्व का बोलतो आहे की मी प्रेषितांकडे नाही गेलो, मी यरुशलेमेस वर गेलो नाही आणि सरळ तिकडून अरबस्थानास निघून गेलो व तेथून दिमिश्कास परत आलो, का हे तो सांगतो आहे? यहुदी लोकांनी त्याच्या अधिकारपणाचा, त्याच्या प्रेषितपणाचा विरोध केलेला आहे. ते सांगत आहेत पौल चुकीचा आहे, त्याचा संदेश चुकीचा आहे. खरं पाहता त्यांचा मुख्य मुद्दा होता की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की देवाबरोबर जर समेट करायचा आहे तर तुम्हाला मोजाईक लॉ, मोशेचे नियम, मोशेचा कायदा पालन करणं आवश्यक आहे आणि चांगले कर्म तुम्हाला करणं आवश्यक आहे. आणि त्यापैकी मुख्य मुद्दा म्हणजे आधी तर तुमची सुनता व्हायला पाहिजे. पण प्रेषित पौल म्हणतो मी तर यहुदी धर्मापैकी आहे. पाहिलं का प्रियांनो? तो स्पष्ट शब्दात म्हणतो आहे की धर्माने मला तारलेलं नाही, कायद्याने मला तारलेलं नाहीये, तर तारणारा ख्रिस्त आहे. तारणारा ख्रिस्त असल्याचं प्रेषित पौलाने या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. जी समस्या उदयास आलेली आहे प्रियांनो, ती फार भयंकर आहे. आपल्याला
मंडळांमध्ये समस्या जी निर्माण होत आहे वचनाच्या विरोधात, त्याविषयी फारच गंभीर्याने आणि बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. आणि आज तर या तडजोडीच्या समयामध्ये कितीतरी आव्हानात्मक जीवन आहे मंडळातील पालकांसाठी. आव्हानात्मक जीवन आहे. काय मी येशू ख्रिस्ताची खरी सुवार्ता आणि खरी साक्ष जगाला देत आहे काय? आणि जगाला सांगत असलेली जी माझी व्यक्तिगत साक्ष आहे काय, ती ख्रिस्त गौरवणारी आहे काय? नक्कीच प्रियांनो, विचार करण्यासारखी बाब आहे आणि आम्हाला त्यावर विचार करणं गरजेचं आहे. विचार करणं गरजेचं आहे. वचन 6 आणि वचन 7 मध्ये प्रेषित पौल काय बोलतो? तो म्हणतो, मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. मला आश्चर्य वाटते आहे. तुम्ही अन्य सुवार्तेकडे वळालाच कसा? मग खरी सुवार्ता काय आहे जे प्रेषित पौलाने त्यांना सांगितली होती? पहिले करिंथ अध्याय 15 आणि वचन 3 आणि वचन 4 ही खरी सुवार्ता आहे. दिस इज द गॉस्पल, दिस इज द गॉस्पल. हीच सुवार्ता आहे. कारण जे मला सांगण्यात आले, कोणी सांगितले? ख्रिस्तानी सांगितले. ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला आणि शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. देवानी त्याला उठविले. तो स्वतःच्या सामर्थ्याने उठलेला आहे आणि पवित्र आत्म्याने सुद्धा त्याला उठविले. सुवार्ता ही येशू ख्रिस्ताविषयी आहे. ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले किंवा तो पुन्हा उठला. ही सुवार्ता आहे. आणि या सुवार्तेचा जो प्रतिसाद आहे तो काय आहे प्रियांनो? सुवार्तेला प्रतिसाद आहे रोमकरास अध्याय 1 आणि वचन 16. कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला पहा, विश्वास तिथे सुवार्तेला प्रतिसाद आहे. यावर लक्ष द्या. विश्वास हा सुवार्तेला तिथे प्रतिसाद आहे. येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यासाठी तो प्रतिसाद आहे आणि ते देवाचं दान आहे. प्रथम यहुद्याला मग हेलन्याला तारणासाठी देवाचे सामर्थ्य ते आहे. प्रियांनो, यहुद्यांनी नेहमी लिगलिझम शिकवलेला आहे. लिगलिझम कधीच सुवार्ता नाही. मला तुम्हाला सांगू द्या, लिगलिझम यहुदी पंथी लोक लिगलिझम फॉलो करणारे होते. नियम प्लस येशूचे कार्य, नियम प्लस येशूचे कार्य. 40 दिवसाचे उपवास करा, 40 दिवसाचे उपवास. आज तुम्हाला तारण प्राप्त करण्यासाठी 40 दिवसाचे उपवास करायला लावणारे लोक आहेत जगामध्ये. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, आज आमच्यामध्ये यहुदी नाहीत पण कितीतरी नियमपंथी लोक आहेत. लिगलिझम ला सुवार्ता जोडणारे लोक आहेत. 40 दिवसाचे उपवास करा तर तुमचं तारण होईल. 3 दिवसाचा कठोर उपवास करा तर तुम्हाला आत्मा प्राप्त होईल. लिगलिझम. त्याच्यानंतर नॉस्टिसिझम आज जगामध्ये आहे. नॉस्टिसिझम प्लस येशूचं कार्य हे सुद्धा सुवार्ता नाही. नॉस्टिसिझम म्हणजे ज्ञान, तुमच्याकडे अधिक ज्ञान आहे त्याला तुम्ही सुवार्ता जोडा म्हणजे तुम्ही देवाबरोबर चांगले संबंध जोडू शकता. ही सुवार्ता नाहीये. गॉस्पल अलोन इज द पॉवर ऑफ गॉड. येशू ख्रिस्ताची सुवार्ताच केवळ देवाचं सामर्थ्य असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मिस्टिसिझम आज जगामध्ये आहे. रहस्य प्लस सुवार्ता, रहस्य प्लस येशूचं कार्य. येशूचं कार्य तर गरजेचं आहे, त्याच्या प्लस तुम्हाला रहस्यवादी सुद्धा व्हायचं आहे. आणि मग तुम्हाला लोक पाहायला मिळणार आहेत मंडळांमध्ये, ते तुम्हाला देव शोधायला लावतात. आज आमच्यापैकी कोणाला देव दिसला, त्याचं तारण झालं. आज आमच्यापैकी कोणी देव अनुभवला, त्यांचं तारण झालं. आज कोणाला स्वर्गदूतांची भेट झाली. आज आमच्यापैकी कोण व्यर्थ अन्य भाषेमध्ये बोललं, आता तुमचं तारण झालं. आता तुम्हाला आत्मा प्राप्त झाला. दिस इज मिस्टिसिझम.
रहस्य प्लस येशूचं कार्य ही सुवार्ता नाही. त्याच्यानंतर आज जगामध्ये ऍसिटिसिझम आहे. रानावनात जा, त्याग करा, खाण्यापिण्याचा त्याग करा, परिवाराचा त्याग करा, परिवाराकडे लक्ष देऊ नका, रानावनात जाऊन तप करत बसा आणि मग येशूच्या कार्यावर विश्वास ठेवा, मग तुमचं तारण होईल. ही सुवार्ता नाहीये. आणि कितीतरी पंथ आणि कितीतरी विचार मिळून जोडून आज लोकांनी सुवार्ता केलेली आहे. प्रियांनो, ती येशूची सुवार्ता नाही. येशूची सुवार्ता हीच आहे की येशू ख्रिस्त तुमच्या आणि आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरल्या गेला आणि शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि ही परिपूर्ण सुवार्ता देवाचं सामर्थ्य आहे. आणि प्रत्येक त्या भ्रष्ट पाप्याला आणि काळ्या निळ्या लाल सर्वच रंगाच्या पापाला शुद्ध करण्यासाठी सक्षम आहे, सामर्थ्य आहे. प्रियांनो, अशा प्रकारे या सुवार्तेचं सौंदर्य आम्हाला प्रेषित पौलाने सांगितलेलं आहे. प्रियांनो, वचन 15 ते 16 मध्ये प्रेषित पौलाने आम्हाला ही आठवण करून दिलेलं आहे की गॉड डिझाइन अस टू बी हिज युजफुल वेसल. गॉड हिमसेल्फ डिझाइन, जे तारण त्याने आम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर प्रभूने आम्हाला त्याचं जे योग्य पात्र बनवलेलं आहे, ते त्याचं कार्य आहे, ही त्याची निवड आहे. वचन 15-16 मध्ये म्हणतो तो की मला माझ्या मातेच्या उदरापासून निवडणारा कोण आहे? देव. त्यानेच मला कृपेनेही बोलावले. ही हिमसेल्फ डिझाइन पॉल, ही हिमसेल्फ डिझाइन टू यू अँड टू मी. तुम्हाला आणि मला सुद्धा त्याने देवानेच घडवलेला आहे, त्याने डिझाइन केलेला आहे. आणि त्याने आम्हाला ही जबाबदारी दिलेली आहे की ही सुवार्ता जगाला जाऊन सांगा. प्रेषित पौलाला तर खुद्द येशू ख्रिस्ताने सुवार्ता सांगितली. आणि प्रियांनो, त्याच प्रकारे हा पुत्र त्याच्या वचनाद्वारे आज आमच्याशीही बोलतो आहे. ती जबाबदारी त्याने आम्हालाही दिलेली आहे. आणि त्याने आम्हाला पहा असं योग्य त्याच्या उपयोगात येणारं पात्र बनवलेलं आहे. आणि हे उपयोगात येणारं पात्र केवळ सुवार्ता सांगण्यासाठी नाही, तर त्या सुवार्ते खातर उभं राहण्यासाठी सुद्धा त्याने आम्हाला घडवलेलं आहे. आणि म्हणूनच आज आम्ही विश्वासाचा लढा देण्यासाठी इथं ख्रिस्त सैनिक म्हणून आहोत. ओके प्रियांनो, जगाची सुवार्ता नेहमी करा करा आणि करा एवढंच आहे. डू 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 एवढंच. आणि मग तुम्हाला पहा तुमच्या जीवनामध्ये देव कसा कार्य करतो, कशी कृपा पुरवतो. पण बिब्लिकल गॉस्पल नेहमीच एकच सत्य आहे, गॉड इज डुईंग अँड ही डन. त्याने केलेला आहे आणि तो आजही करत आहे. येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण अर्पण केला आणि आजही तो तुमच्या जीवनामध्ये त्या सार्वकालिक तारणाचं कार्य पूर्ण करत आहे. ते देवाचं वचन शिकवतंय. तर पवित्र शास्त्राची सुवार्ता नेहमी देव अशी आहे, ते देवाबद्दल आहे, देवाविषयी आहे आणि ते देवापासून आलेली आहे. पुन्हा एकदा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी अर्पण झाला. तो मारला गेला, त्याला पुरवण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. हीच सुवार्ता आहे. देवा तुम्हा सर्वांना सहाय्य करो. पुढील वेळ आपल्यामध्ये लीडर